नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून एक नवीन स्टोरी बघणार आहोत। स्टोरीचा मित्रांनो हा आपला पार्ट आहे 22 नंबरचा। या अगोदरचे पार्ट पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या। चला तर मित्रांनो, आपल्या स्टोरीला सुरुवात करूया। आता मित्रांनो, ही जी स्टोरी आहे या स्टोरीचं नाव आहे द ओल्ड मॅन अँड द मँगो ट्री। एक वयोवृद्ध माणूस आणि एकच मुलगा या दोघांच्या संवादामधून निर्माण झालेली ही स्टोरी आहे। मित्रांनो, स्टोरीमध्ये काय घडतं हे आपण तर पाहणारच आहोत, तसेच सर्व काही व्होकॅब्युलरी व ग्रामरचे बारीक सारीक कन्सेप्ट सर्व काही तुम्ही शिकणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या स्टोरीला सुरुवात करूया। बघा, इन अ फार अवे विलेज देअर लिव्ड अन ओल्ड मॅन। बघा, इन अ फार अवे विलेज। आता फार अवे म्हणजेच काय तर दूरच्या, एका दूरच्या गावामध्ये देअर लिव्ड अन ओल्ड मॅन। मित्रांनो, अन आर्टिकल वापरले, ओ साठी अन आर्टिकल झाले। हे अन आर्टिकल मॅन साठी वापरण्यात आलेले प्रामुख्याने, ओके। कारण रूल काय म्हणतो, जर एखादा ऍडजेक्टिव्ह असेल तर त्याच्या समोर कधीही ए अनचा वापर करत नाहीत, परंतु ऍडजेक्टिव्ह जर एखादा व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असेल तर त्याच्या समोर आपण ए अनचा वापर करू शकतो। ती वस्तू एक आहे म्हणून मग या मॅन साठी अन वापरण्यात आलेला आहे। बघा, आता इन अ फार अवे विलेज म्हणजे दूरच्या एका गावामध्ये देअर लिव्ड अन ओल्ड मॅन, तेथे एक वयोवृद्ध माणूस राहायचा। पुढे he had very few years left in him। बघा, he had very few years left in him म्हणजेच त्याच्याजवळ खूप कमी दिवस उरलेले होते। आता अर्थातच वयोवृद्ध झालेला होता म्हणजेच काय, त्याच्याजवळ जगण्यासाठीचे खूप कमी दिवस उरलेले होते। पुढे बघा, he must have been 18 years old or even more। आता मित्रांनो, इथे ग्रामरचं एक स्ट्रक्चर झालं बघा, मस्ट हॅव वापरलं। मित्रांनो, एक स्ट्रक्चर म्हणतो भविष्य काळामध्ये जर आपल्याला एक सांगायचं असेल की एखादी गोष्ट केली असणार किंवा पूर्ण झालेली असणारच हे सांगताना मस्ट हॅव वापरतात। मग याचा फॉर्म्युला येतोय सब्जेक्ट प्लस मस्ट हॅव प्लस V3। मित्रांनो, बी या क्रियापदाचं बीन हे V3 झालंय। सब्जेक्ट झाला ही, सब्जेक्ट नंतर मस्ट हॅव आला, नंतर V3, सब्जेक्ट प्लस मस्ट हॅव प्लस V3। आता येथे काय सांगतो बरं, भविष्यात एखादी गोष्ट पूर्ण झालेली असणार यासाठी बघा, ही मस्ट हॅव बीन 18 years old or even now। आता हे वाक्य सांगते की बाबा त्या जो वयोवृद्ध माणूस आहे त्याचे जवळपास 80 वर्ष पूर्ण झालेले असणार हे सांगते, ओके। पुढे बघा, नो वन न्यू हिज एज। नो वन म्हणजेच कुणीही, न्यू नो या क्रियापदाचं दुसरं रूप झाले न्यू म्हणजेच माहिती झालं असं आपण त्याला म्हणूया। नो वन न्यू हिज एज, कुणालाही त्याचं वय माहिती नव्हतं। पुढे, ही वॉज जस्ट अन ओल्ड मॅन इन द विलेज। तो गावकऱ्यांसाठी फक्त एक वयोवृद्ध माणूस किंवा वयोवृद्ध म्हातारा म्हणून होता। पुढे बघा काय होतं, एव्हरी डे ही वुड वेक अप अँड लिव्ह हिज होम। आता मित्रांनो, एक स्ट्रक्चर झालंय, येथे वुड हा वापरण्यात आलेला आहे। वुड केव्हा वापरतात, जेव्हा तुम्हाला एखाद्याची पास्ट हॅबिट भूतकाळातील सवय सांगायची असेल तर वुडचा वापर करतात। वुडचं स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1। येथे बघा, सब्जेक्ट झाला ही, नंतर वुड वापरला आणि वेकअप हा V1 झाला, भूतकाळाची सवय। मग त्याची सवय काय होती बरं वृद्ध माणसाची, एव्हरी डे दररोज ही वुड वेकअप, तो दररोज जागा व्हायचा, अँड लिव्ह हिज हाऊस, ओके, आणि त्याचं घर तो सोडायचा। गो फॉर अ टायनी वॉक आउटसाइड द विलेज अँड कम बॅक। बघा, जर रोज तो उठायचा, त्याचं घर सोडायचा अँड गो फॉर अ टायनी वॉक। टायनी म्हणजेच काय तर छोटीशी, ओके। तर छोटीशी किंवा थोडंसं जास्त लांब अंतर न जाता थोड्याशा जवळच्या अंतरावर तो चालायला जायचा। कुठे, आउटसाइड द विलेज। आउटसाइड म्हणजेच काय तर बाहेर, गावाच्या बाहेर थोडंसं चालण्यासाठी तो जायचा, सवय होती बघा त्याची, ओके। अँड कम बॅक, दररोज जायचा आणि परत वापस यायचा, ही त्याची सवय होती। पुढे काय होतं बघूया, रमन अँड हिज फॅमिली हॅड जस्ट मूव्ड इनटू द हाऊस नेक्स्ट टू द ओल्ड मॅन्स हाऊस। बघा, रमन अँड हिज फॅमिली, रमन आणि त्याचं कुटुंब, हॅड जस्ट मूव्ड। मित्रांनो, हा झाला सब्जेक्ट, रमन अँड हिज फॅमिली, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस मूड हा V3 म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स। म्हणजे अशी घटना जी भूतकाळात पूर्ण झालेली होती, म्हणजेच इथे क्रिया काय पूर्ण झाली बघा, रमन आणि त्याचं जे कुटुंब होतं त्यांनी त्यांचं घर त्या वयोवृद्ध माणसाच्या घरासमोर नेक्स्टला, पुढच्या बाजूलाच ते राहायला आलेले होते, म्हणजेच मूव झालेले होते। पुढे बघा, रमन वॉज अन ऑब्झर्वंट यंग बॉय। हा रमन कसा होता, ऑब्झर्वंट यंग बॉय। ऑब्झर्वंटचा अर्थ होतो निरीक्षण करणारा, ओके। ऑब्झर्वंट म्हणजेच काय तर निरीक्षण करणारा, बारीक सारीक तपशिलाकडे लक्ष देणारा रमन होता। अँड ही नोटिस्ड दॅट द ओल्ड मॅन गोज आउट एव्हरी डे द सेम टाइम। अँड ही नोटिस्ड दॅट, आणि त्याने नोटीस केलं की त्या वयोवृद्ध माणूस दररोज सेम टाइमला, त्याच वेळेला सकाळी घराबाहेर पडतो, हे त्या रमननी त्याच्याकडे नोटीस केलं। पुढे बघा, रमन वॉज ऑलवेज व्हेरी क्रुशियस बॉय। रमन कसा होता, खूप
क्युरियस होता. क्युरियस म्हणजेच जिज्ञासू. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा ज्याला असते ना त्याला क्युरियस असं म्हणतात. मग रमन कोण होता? क्युरियस होता, खूप उत्सुक होता. ही वॉन्टेड टू नो व्हॉट द ओल्ड मॅन वॉज अप टू. बघा, ही वॉन्टेड टू नो म्हणजेच त्याला माहिती करून घ्यायचं होतं की हा जो वयोवृद्ध माणूस आहे काय करतोय. सकाळी उठतोय, तो गावाच्या बाहेर निघतोय आणि परत त्याच वेळेला येतोय, तर असं काय होतं त्या वेळेमध्ये, असं त्या मुलाला उत्सुकता लागली. या चित्रामध्ये पाहू शकता, या मुलाला उत्सुकता लागली. पुढे बघा, वन डे, एके दिवशी, ही फॉलोड द मॅन विदाउट बिंग सीन. बघा, वन डे, एके दिवशी, ही फॉलोड, येथे सिंपल पास झाला बघा, सब्जेक्ट प्लस V2. फॉलो म्हणजेच पाठलाग करणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे मागे जाणे. मग एके दिवशी तो त्या माणसाच्या मागे मागे गेला किंवा पाठीमागे गेला. विदाउट बिंग सीन म्हणजे त्या व्यक्तीला न दिसता लपून छपून तो त्या माणसाच्या मागे गेला. पुढे बघा, आफ्टर वॉकिंग अ शॉर्ट डिस्टन्स. बघा, आफ्टर वॉकिंग अ शॉर्ट डिस्टन्स म्हणजेच थोड्याच अंतरावरती गेल्यानंतर ही नोटिस्ड दॅट, नोटीस म्हणजे लक्षात येणे, ही नोटिस्ड दॅट त्याच्या लक्षात आलं की द ओल्ड मॅन स्टॉप्ड नियर अ स्मॉल मँगो प्लांट. त्याच्या लक्षात आलं की हा जो माणूस आहे ना, वृद्ध माणूस, एका छोट्याशा आंब्याच्या झाडाखाली थांबलाय. ओके, पुढे बघा, ही फेस्ड अ स्मॉल बकेट अँड फिल्ड इट with water from the nearby pond and water. बघा, he faced a small bucket. तो वयोवृद्ध माणूस एका छोट्याशा झाडापाशी थांबलाय. फेच म्हणजेच आणणे, फेचचं V2 झालं फेच, ईडी म्हणजेच आणली. त्याने एक स्मॉल बकेट, तो त्या झाडापाशी थांबला, त्याने एक बकेट आणली अँड फिल्ड इट वॉटर, आणि ती बकेट पाण्याने भरली. फ्रॉम द नियर बाय पॉन्ड, पॉन्ड म्हणजेच तलाव, जवळच असणाऱ्या तलावामधून त्या माणसाने काय केलं, बकेट घेतली, त्या बकेट त्या तलावामध्ये बुडवली. त्यानंतर ती बकेट पाण्याने भरलेली, त्यानं त्या झाडाला वॉटर्ड केलं. वॉटर्ड म्हणजेच काय, तर पाणी घातलं, त्यानं त्या झाडाला पाणी घातलं. आता पुढे बघा, स्टोरीमध्ये काय होतं, रमन वॉज अमेज्ड ॲट दिस. बघा, हे सगळं पाहिल्यानंतर रमन अमेज्ड झाला. अमेज्ड म्हणजे आश्चर्यचकित झाला किंवा थक्क झाला. ही फॉरगॉट ऑल अबाउट नॉट बीइंग सीन अँड वेंट स्ट्रेट टू द ओल्ड मॅन अँड आस्क हिम, सर, you are so old and you are watering such a tiny tree, you will be probably never be able to eat its fruit. बघा, आता एवढं पाहिल्यानंतर रमन थक्क झाला. नंतर ही फॉरगॉट, तो विसरला, ऑल अबाउट नॉट बीइंग सीन म्हणजेच त्या वयोवृद्ध माणसाला तो दिसू नये वगैरे सगळं काही विसरून गेला तो. अँड वेंट स्ट्रेट टू द ओल्ड मॅन, आणि सरळ तो त्या वयोवृद्ध माणसाकडे गेला. अँड आस्क हिम, आणि त्याने त्यांना विचारलं, सर म्हणजेच काय, आजोबा असं म्हणू शकतो. यू आर सो ओल्ड, तुम्ही खूप वयोवृद्ध झालेला आहात, तुम्ही वयस्कर झालेला आहात. अँड यू आर वॉटरिंग सच अ टायनी ट्री. येथे मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची ऍक्शन झाली. बघा, सब्जेक्ट झाला यू, सब्जेक्ट प्लस एमएसआर प्लस वर्ब प्लस आयएनजी. वॉटरिंग म्हणजेच काय, तर पाणी घालणं. तो मुलगा म्हणतो की बाबा, तुम्ही खूप वयोवृद्ध झालेला आहात आणि तुम्ही या टायनी ट्रीला, या छोट्याशा झाडाला तुम्ही पाणी घालत आहात. यू विल प्रॉबब्ली नेव्हर बी एबल टू ईट इट्स फ्रूट. बघा, यू विल प्रॉबब्ली, कदाचित, कदाचित भविष्यामध्ये तुम्ही हे झाड जेव्हा मोठं होईल त्या झाडाचे फळे खाण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल, असं तो मुलगा त्यांना म्हणतो. द ओल्ड मॅन लेट आउट अ लाफ. मग हे सगळं ऐकल्यानंतर त्या वृद्ध माणसाला हसू आलं. लेट आउट म्हणजेच काय, तर बाहेर येणं. त्याच्या ओठांतून हसू बाहेर आलं. अँड एक्सप्लेन्ड दॅट ही न्यू दॅट ही वुड नेव्हर बी एबल टू एन्जॉय द फ्रुट्स ऑफ हिज लेबर. बघा, आणि त्याने एक्सप्लेन केलं, स्पष्ट केलं की ही न्यू दॅट, त्याला माहिती आहे की ही वुड नेव्हर बी. आता वुड बी काय, शक्यता दर्शवण्यासाठी वुड बीचा वापर करतात. ओके, तो म्हणाला की बाबा, हे जे फळं आहेत, फ्रूट्स आहेत, ते एन्जॉय करण्यासाठी त्याचा जो श्रम आहे, लेबर आहे, म्हणजेच त्याच्या श्रमाचं जे फळ आहे ते खाण्यासाठी तो भविष्यामध्ये नसेल हे त्याला माहिती आहे, असं तो वृद्ध म्हणतो. परंतु ही वॉज वॉटरिंग द प्लांट फॉर द फ्युचर जनरेशन बेनिफिट. आता इथे पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला मित्रांनो. सब्जेक्ट झाला ही नंतर वॉज झाला, नंतर वर्ब, वॉटरला आयएनजी लागला. पास्ट कंटिन्युअस टेन्स, भूतकाळात क्रिया चालू होती. बघा, तो भविष्य काळामध्ये ते फळं खाण्यासाठी नसेल तरी सुद्धा ही वॉज वॉटरिंग द प्लांट फॉर द फ्युचर जनरेशन्स बेनिफिट. फ्युचर, भविष्य, जनरेशन म्हणजेच पिढी. भविष्यामध्ये असणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या भविष्यामध्ये असणाऱ्या पिढ्यांसाठी तो त्यांच्या फायद्यासाठी त्या झाडांना पाणी घालत होता, असं तो त्याला सांगतो.
ऑल्सो आय लव्ह द वॉक, आणि मला चालायला आवडतं. अँड द पर्पज ऑफ दिस प्लांट गिव्स मी एनर्जी, आणि या झाडाला पाणी देण्याचा जो माझा उद्देश आहे ना, तो मला एक एनर्जी निर्माण करतो, माझ्यामध्ये उत्साह निर्माण करतो. पुढे बघा, वी ऑफन लुक फॉर रिझल्ट्स अँड मेनी ऑफ आवर ॲक्शन्स आर डिरेक्टेड टुवर्ड्स गेटिंग रिझल्ट. आता वयोवृद्ध माणूस काय म्हणतो बघा, वी ऑफन अनेकदा लुक फॉर रिझल्ट. लुक फॉरचा अर्थ होतो शोधात असणे. तो वयोवृद्ध माणूस असतो की आपण नेहमीच रिझल्टच्या, परिणामाच्या, म्हणजे आयुष्यामध्ये आपला परिणाम काय घडतो याच्या शोधामध्ये असतो. मेनी ऑफ आवर ॲक्शन्स आर डिरेक्टेड टुवर्ड्स गेटिंग रिझल्ट, आणि आपल्या असंख्य अशा ॲक्शन, असंख्य अशा कृती काय असतात, डिरेक्टेड टुवर्ड्स गेटिंग रिझल्ट, टुवर्डच्या दिशेने, तो रिझल्ट मिळण्याच्या, परिणाम मिळण्याच्या दिशेने आपल्या कृती चालू असतात. बघा, एवढं त्यांनी सांगितलं. पुढे, दिस इज अ ब्युटिफुल स्टोरी टू रिमाइंड अस ऑल दॅट समटाइम्स द ॲक्शन इटसेल्फ इज द रिवॉर्ड अँड वी डू नॉट नीड ऑलवेज फोकस ऑन द रिझल्ट. बघा, मग ही स्टोरी काय सांगते, बाबा तुम्ही फक्त तुमच्या परिणामाच्या, तुम्हाला याचा परिणाम काय भेटेल याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तर स्टोरी काय सांगते, ही आपल्याला रिमाइंड करते दॅट समटाइम्स द ॲक्शन इटसेल्फ इज द रिवॉर्ड. तुम्ही जी ॲक्शन करता, कृती करता, तीच तुमच्यासाठी एक रिवॉर्ड, एक बक्षीस घेऊन येत असते. म्हणून वी नीड नॉट ऑलवेज फोकस ऑन द रिझल्ट. म्हणजेच आपल्याला तुमच्या रिझल्टकडे, तुम्हाला भविष्यामध्ये त्या गोष्टीचा फायदा होईल का नाही याच्याकडे लक्ष न देता, ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण त्याची ॲक्शन केली पाहिजे, कृती केली पाहिजे. कारण परिणाम, जर तुमची कृती चांगली असेल तर अर्थातच त्याचे परिणाम सुद्धा चांगले होतील. आता मित्रांनो, पाहूया महत्त्वाचे वर्ड आणि महत्त्वाचे स्ट्रक्चर. बघा, ही मस्ट हॅव बीन 80 years ओल्ड. बघा, बी या क्रियापदाचं V3 झालंय. सांगितलं होतं तुम्हाला फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस मस्ट हॅव प्लस V3, ओके, प्लस ऑब्जेक्ट आला. म्हणजे अर्थ काय व्हायला, त्याचे वय 80 वर्षे किंवा त्याहूनही अधिक झालेले असावे. पुढचा बघा, नो वन न्यू हिज एज. बघा, इथे सिंपल पास्ट वापरला, भूतकाळात घटना घडून गेली. बघा, सब्जेक्ट झाला नो वन, नोचं V2 झालं न्यू, आणि बाकी ऑब्जेक्ट्स पार्ट. नो वन न्यू हिज एज, कोणालाही त्याचं वय माहिती नव्हतं. बघा, नो न्यू नोन म्हणजेच माहिती असणं, तिन्ही रूपं दिले, लिहून ठेवा वहीमध्ये. पुढचं बघा, एव्हरी डे ही वुड वेक अप अँड लिव्ह हिज हाऊस. हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो. वुड काय सांगतो, इट शोज अ पास्ट हॅबिट, भूतकाळातील एखाद्याची सवय सांगतो. वुडचं स्ट्रक्चर काय आलं बघा, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये सब्जेक्ट झाला ही फॉर्म्युल्यानुसार वुड घेतला, वेकअप हा क्रियापदाचा पहिला रूप झाला, आणि हिज हाऊस झाला ऑब्जेक्टचा पार्ट. क्लिअर आहे. टायनीचा अर्थ होतो लहान किंवा सूक्ष्म. नेक्स्ट बघा, रमन हॅड हिज फॅमिली हॅड जस्ट मूव्ड इनटू द हाऊस. मित्रांनो, हा पास्ट परफेक्ट टेन्सचा वाक्य आहे, म्हणजेच पूर्ण भूतकाळातलं. ओके, बघा, सब्जेक्ट झाला रमन अँड हिज फॅमिली, हॅड हा सूत्रानुसार आला, फर्ब हा मूड झाला, म्हणजेच अशी घटना भूतकाळात पूर्ण झालेली होती. रमन आणि त्याचं कुटुंब यांनी आपलं घर सोडलेलं होतं किंवा ते स्थलांतरित झालेले होते. ऑब्झर्वंटचा अर्थ तो निरीक्षण करणारा किंवा सूक्ष्म निरीक्षण करण्यात पटाईत असणारा. ओके, नोटीस 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 याचा अर्थ होतो लक्षात येणे, स्टोरीमध्ये नोटिस्ड होता. द ओल्ड मॅन गोज आउट एव्हरी डे. येथे सिंपल प्रेझेंट वापरला मित्रांनो. ओल्ड मॅन झाला सब्जेक्ट, गोज हा तुमचा V1 झाला, आणि इतर पार्ट झाला ऑब्जेक्टचा. ओके, सिंपल प्रेझेंट काय म्हणतो, एखाद्याची हॅबिट सांगायची असेल तर सिंपल प्रेझेंट वापरतात, सवयीचा भाग त्याचा. बघा, ओल्ड मॅन गोज आउट टू एव्हरी डे, तो वयोवृद्ध माणूस दररोज बाहेर जायचा. क्युरियसचा अर्थ होतो जिज्ञासू, अप टूचा अर्थ होतो इथपर्यंत, फॉलो फॉलोड फॉलोडचा अर्थ होतो मागे जाणे किंवा एखाद्याचा पाठलाग करणे. नंतर बघा, फेज फेज्ड फेज, तिन्ही रूप, फेजचा अर्थ होतो आणणे. नंतर वॉटर 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 म्हणजेच पाणी घालणं. येथे मित्रांनो झाडांना पाणी घालणं या उद्देशाने वॉटरचा वापर केलेला आहे. अमेज अमेज्ड अमेज्ड याचा अर्थ होतो थक्क होणे किंवा आश्चर्यचकित होणे. यू आर वॉटरिंग सच अ टायनी ट्री. मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअसची रचना आहे. बघा, फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस फर प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे अशी क्रिया सद्यस्थितीला चालू होती. काय होती चालू बघा, सब्जेक्ट झाला यू, यू हा प्लुरल असल्यामुळे आर आला, फर्ब आहे वॉटर, वॉटरला जोडला ING, इतर पार्ट ऑब्जेक्टचा, म्हणजेच तू झाडाला पाणी घालत आहेस. ओके, प्रॉबब्लीचा अर्थ होतो कदाचित, लेट आउट लाभचा अर्थ होतो हसू बाहेर येणं, लेबरचा अर्थ होतो श्रम करणे, मेहनत करणे. फ्युचर जनरेशन, जनरेशन म्हणजे पिढी, फ्युचर म्हणजे भविष्य, भविष्यातील पिढी. फॉलो फॉलोड फॉलोड याचा अर्थ होतो एखाद्याच्या मागे जाणे किंवा पाठलाग करणे. लुक फॉरचा अर्थ होतो शोधात असणे. रिवॉर्डचा अर्थ होतो बक्षीस. ओके, चला मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची पार्ट 22 स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्रामची लिंक आहे, त्याला जॉईन व्हा, म्हणजेच वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळून जातील. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.